हे बघा, तुम्हाला माझं आणि अर्पिताचं लग्न लावून द्यावंच लागेल. पण अर्पिताचं लग्न माझ्याशी ठरलंय. सर या ना प्लीज. विराज सर बोलतायत ते खरं आहे. मी त्यांना लग्नासाठी होकार दिलाय. अर्पिता काय? हो खरंच मी यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. डेफिनेटली तिने आमचा विचार करून हो म्हटलंय. चेहराच सांगतोय तिचा. काय फालतूपणा आहे हा? अनिश मित्रा, चल ना क्लोज कर ना आता तुझा चॅप्टर. आमच्या लग्नाला नक्की आहे. अर्पिताचा भाऊ म्हणून तुझा योग्य तो मानपान करेन मी. हसा हसा, आज हसा तुम्ही, पण मी हे सगळं विसरणार नाही. हा लक्षात ठेवीन. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. अगदी माझ्या मनासारखं केलंस. तसंही अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. बसा ना तुम्ही. खुर्ची खुर्ची आई मी घेतो. खुर्ची. आई नाही मी घेते. अगं मी घेतो. घेते रे. आई अगं हो अगं आई अगं अगं आई हळू घाई न लागेल त्यांना. चल बसा ना. आई खरंच कम्फर्टेबल. नाही झालं. काय करायचं काय करू. काय काय एक मिनिट काय घेणार तुम्ही. आई मला खरंच काही नको. काय शिरा 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 हा शिरा ते. ए साजूक तुपातला बनवा. हो अरे दादा तू जावई बापू अभिनंदन. तुमचंही कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दादा. दी चल. काय चल. बाबा मी आलेच जरा. निकी अगं काय सगळ्यात बाहेर. दी हा सगळा काय प्रकार आहे. काय प्रकार आहे आणि तुला एवढा का शॉक बसलाय. हे बघ की कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना. मग विराज सरांचं स्थळ चांगलंय. आई बाबा नचिकेत दादा सगळ्यांनाच ते आवडलेत म्हणून मी लग्न करायचा निर्णय घेतलाय. रिअली हे रिझन आहे की त्यांनी मला आणि दादाला जे फेवर केलं त्याचे रिटर्न्स म्हणून तू हे सगळं करतेस. ए काही काय. हे बघ ते ना ते सगळ्यांनाच मदत करतात. त्यांच्या स्वभावात आहे ग ते. मे बी पण दी तू काही म्हण. ओव्हरऑल ही इज नॉट ऑफ युअर टाईप. तुम्ही दोघं वाईबच करत नाही. काय टाईप आणि वाईब. हे बघ मी तुझ्यासारखी जेन्झी नाहीये वाईब आणि टाईप करायला. लाईफ पार्टनरच्या बाबतीत थोडंसं वर्क खाली होतं. आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. ऍडजस्टमेंट करावी लागते आणि मी जुळवून घ्यायचं ठरवलंय. ती सॉरी पण मला असं वाटतंय की ओके लेट मी पुट लाईक दिस. विराज सर बाहेरच आहेत ते. हळू. ओके विराज सर रिलेशनशिप कडे बिझनेस डील सारखं बघतात. तुझ्यासारखं प्रेमाची कमिटमेंट वगैरे सारखं नाही ग. खूप विचार करतेस नाही की तू. एवढा विचार करू नकोस. का नको. मला अजूनही वाटतंय तू हे सगळं फेवर रिटर्न करायला करतेस.
आणि असं असेल ना तर मी कोचिंग मधून बॅकआउट करते. मला तुझ्या लाईफशी कॉम्प्रोज झालेलं चालणार नाही. काय वेळ लागले का? असं काही करणार नाही असं तू? दी वेड नाही, फॅक्ट आहे ही. तुझा आणि विराज सरांचा स्वभाव खूप वेगळा आहे. ते डिसेंट आहेत पण कमर्शियल आहेत. तू सिंपल आहेस, साधी आहेस. ते सेल्फ ऑब्सेस्ड आहे आणि तू सेल्फलेस आहेस. तू विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स कोणाच्याही मदतीला धावून जातेस. दीप, तू काही म्हण पण तुम्ही नाही बनलात ग एकमेकांसाठी. मेड फॉर इच अदर कपल्स कळतात यार. निकी, माझा निर्णय झालाय. यावर आता मला चर्चा नकोय. मी त्यांच्यासोबत लग्न करायचं ठरवलंय. आणि अगं, दोष कोणामध्ये नसतात. जसे त्यांच्यात आहे तसे माझ्यात पण आहेत. मी काय परफेक्ट आहे का? पण ते सगळं मान्य करून आपल्याला पुढे जावं लागतं. कळलं? चला आता बाहेर सगळे वाट बघतायत आपली. दी, मला हे पटत नाहीये. अजूनही वेळ गेली नाहीये. एकदा विचार कर ना प्लीज. नाही, इथून पुढे ती तुझ्याबरोबर ऑटो शेअर नाही करणार. कारण तिने ठरवलंय तिला माझ्याबरोबर तिचं आयुष्य शेअर करायचं. ही तुझी रिक्षा आणि माझी गाडी, हे 10 पावलं अंतर कापण्यासाठी काही जणांना 10 जन्म कमी पडतात. 10 पावलांवर स्टेटस बदलतं. अर्पिताचंही स्टेटस बदललंय. त्याच्यामुळे ती तुझ्याबरोबर शेअर ऑटोने वगैरे नाही येणार. तिला पिकअप ड्रॉपसाठी माझी गाडी असणार. आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासरशी एक एक दुःख पचत जातं. तुम्ही इथे आहोत. मी डिस्टर्ब असले की येताना माझ्या मदतीला न सांगता. मला कल्पना होती आज या मित्राची तुम्हाला गरज पडणार आहे. आणि काय, आमच्यात ना मैत्रीचा एक रूल आहे. मित्र टेन्शन मध्ये असताना त्याला एकट्याला सोडून जात नाहीत. पण आता आपल्या मैत्रीला पूर्ण कुठल्या व्यक्तीने कसं वागावं हे आपल्या हातात नसतं. पण त्यांच्या वागण्याचा आपल्यावर कितपत परिणाम करून घ्यावा हे आपणच ठरवायचं असतं. आणि काहीही झालं तरी आपली मैत्री तुटणार नाही. आणि तुम्ही हा असा विचार करून डिस्टर्ब झालेला मला आवडणार नाही. आणि तुमच्या चेहऱ्याला फक्त स्माइल सूट करते. हे असं. अरे वा, आज मी झाली मोटिवेशनल स्पीकर. खरी मैत्री आघातांनी उजळून निघते, तुटत नाही. अरे बापरे. जमतंय ना? जमतंय. घ्या, तुमच्याकडून शिकली. भास झाला का मला? त्यांच्या सोबत असण्याची सवय झाली. लवकरात लवकर ही सवय मोडायला हवी. समीर,
काय का? काही नाही, घरातलं वातावरण जरा तापलंय. तू राजसीला लग्नासाठी नाही म्हणालास ना, म्हणून आईच चिडली आहे. म्हणजे ती खूप वैतागली आहे. त्यामुळे ना तू घरी गेल्यानंतर ती असा सॉलिड तमाशा करेल, खूप काही बोलेल, तुला ब्लॅकमेल करून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेल. पण तू ऐकू नकोस तिचं. तू घेतलेलं डिसिजन एकदम करेक्ट आहे. फक्त ठाम राहा आणि त्या राजसीला अजिबात हो म्हणायचं नाही. ती राजसी आपल्या घरासाठी योग्य नाहीये आणि ज्या गोष्टीमुळे कोणाचाच फायदा होणार नाही ती गोष्ट कशाला करायची. त्यामुळे आईने किती आग्रह केला ना तरी मी राजसीशी लग्न करणार नाहीये. आई काय आहे? दे दे, भगवान के नाम दे दे. भीक मागायची प्रॅक्टिस आयुष्यभर या माणसाने भिकारी ठेवलं. आता तूही तेच कर. आपण कष्ट करून कमवतो आणि त्यात भागतं आपलं. त्यामुळे याची गरज पडणार नाही. हो रे हो, मोठा शहाणपणा सांगतोय मला. कष्ट करून ना फक्त 2 वेळचं जेवायला मिळतं, भरपूर पैसे मिळत नाहीत, वैभव सुख. पण तुला तर त्याची स्वप्नही पडत नाहीत रे. खुराड्यात, फक्त आयुष्यभर खुराड्यात राहायचं, याच्यातच तुझी धन्यता. ती लक्ष्मी घरात यायचं बघते आणि तू तिला लाथाड. काय करते? पास ना जरा, शांत हो ना प्लीज. मी कुठे चाललास तू? मी शांत हो. तुला काल इतकं समजावून सांगितलं तरी पण तू तेच केलं. तुला पाहिजे तेच करतोस तू. तो भडकम कर त्याच्यासारखा माणूस त्याच्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय, लग्नासाठी विचारतोय, आणि तू काय केलंस? हा, ती अरे पोरगी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तू तिलाच पाठ करून बोकळा. कशाला दार कशाला बंद करतोय? कळू दे ना, तमाशा होऊ दे. कळू दे लोक. ऐका, माझा मुलगा किती मूर्खपणा करतोय ते. चौघात तमाशा कशाला पाहिजे? तू आतमध्ये चल. तमाशा? मी तमाशा करते? तुला बघायचं तमाशा काय असतो? आई अगं खाली काय? आई आई का हट्ट करतेस? कुठल्या भाषेत सांगू? मला नाही लग्न करायचंय त्याच्याशी. मग मी पण बघते तू कसं तिच्याशी लग्न करत नाहीस ते. तू हट्टी आहेस ना, तर मी 10 हट्टी. आई आहे मी तुझी, लक्षात ठेव. आई हे कण उघडे ठेवून ऐकत. जोपर्यंत तू राजसी सोबत लग्नाला तयार होत नाहीस, तिला होकार देत नाहीस, तोपर्यंत अन्न पाणी काही घेणार नाही मी. हो. आई मुद्दाम करते आई हे सगळं. तिला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, आणि ती वेळेत जेवली नाही तर तिला त्रास होणार, आणि ते बघून समीर पाघळणार. म्हणून नाटकं चालली आहेत तिची. ठीक, मग मी इथेच तुझ्या सोबत बसतो. आपण दोघंही इथेच बसू. हा, काय ग बाई निलांबरीची ही नाटकं? समीर कुठे, राजशी कुठे? समीर किती गुणाचा आहे, नाही तर ती. आई ना कसंही करून राजसीसाठी समीरला पटवणार आणि माझी वाट लावणार. ओ आता समीर जिजू जोपर्यंत तुला हो म्हणत नाही तोपर्यंत ही बया हंगर स्ट्राईक करणार आहे. मग काय, समीर जिजूंकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. एक्झॅक्टली. कमाल आहे माझ्या वुड बी मदर इन लॉची. आय मीन माझ्या इमोशनल फूल हँडसम वुड बी हबीला काय हँडल केलंय यार. फुल ऑन इमोशनल ब्लॅकमेल. येस, कम ऑन लेट्स डू माझी लग्नाची शॉपिंग. ओ माय गॉड, आता ही बाई काय ऐकणार नाहीये.
हे माझं आणि समीरचं लग्न लावूनच राहणार. शुभमंगल सावधान. चल, 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 चल. मी आहे ना मध्ये. मी बघतेच तुमच्या दोघांचं लग्न कसं होतंय ते. थोडक्यात काय अनिश, ती अर्पिता सोडून गेली तुला यार. वो विराज उड्या गेले गया. पैसेवाला आहे बाबा तू. पैसे वाला आहे पण फॉल्ट पण त्याचा नाही ना भाई. अर्पितानंच तुला कुठं भाव दिलाय. हे तू लागतली गोष्ट बोला बरं का, पटला आपल्याला. पण सुपारी फोडण्याच्या प्रोग्राम मध्ये भाई, तोंडावर नाही बोलली तुला. थांबा, मला हे लग्न मान्य नाही. आयुष्यभरासाठी मनाविरुद्ध जाऊन स्वतःला कोणाची तरी बांधून नाही घेऊ शकत मी. आणि अनिश्चित तर नाहीच नाही. नाही, आतापर्यंत लई सभ्य वागलो तिच्याशी. रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट. तिने दगा दिलाय मला, दगा. पण आपल्याला दुसरी भाषा पण येते. व्हॅलेंटाईन डे आहे ना उद्या, बघतो ना. तर तिचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतो ना ते बघा. नचिकेत दादा, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? थँक्यू सर. हो, याची काही गरज नव्हती. काय आम्हाला सगळ्यांना अवघडल्यासारखं हो. बाबा, अवघडल्यासारखं का वाटतंय? अहो, जावई म्हणून पहिल्यांदा घरी आलोय. हे गौरीसाठी प्लीज, आणि वहिनी तुमच्यासाठी. कशाला? राहू दे वहिनी. बाबा, हे तुमच्यासाठी. प्लीज. आय होप तुम्हाला आवडेल. निकी, तुझ्यासाठी. थँक्स. वेलकम. आई, साडी तुमच्यासाठी. वहिनी, आई, मी माझ्या पसंतीनं साड्या सिलेक्ट केल्या आहेत. आय होप तुम्हाला साड्या आवडतील. आवडणार ना. हो हो. बरं, आणि ही सगळी फक्त गिफ्ट नाही येतात. हे माझं तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. तुम्ही जर नाही म्हणालात तर मला खूप वाईट वाटेल. नाही, थँक्यू थँक्यू. पण सर, आपण आता एकत्रच आलो ना, मग तुम्ही हे सगळं कधी? तुला बहुतेक कळलं नाही अर्पिता. आपल्या गाडीच्या मागे माझी एक दुसरी गाडी होती, ज्या गाडीत माझ्या सासरच्या मंडळींसाठी ही सगळी गिफ्ट्स होती. बरं, आई, बाबा, मी माझ्या आणि अर्पिताच्या लग्नासाठी एक तारीख ठरवली आहे. मुहूर्त 15 दिवसांनंतरच आहे. लगेच? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे 15 दिवस सर खूप घाई होईल आमची, बाकी काही नाही. घाई? कसं आहे नचिकेत दादा, आई वडील बहीण भाऊ ही नातीच नाही आहेत माझ्या आयुष्यात. एकटा आहे मी. आणि खरं सांगायचं तर हा एकटेपणा कधी दूर होईल हेही मला माहित नव्हतं. पण अर्पिता माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदललं. खरंच एका गोड मायेनं भरलेल्या कुटुंबाचा भाग होण्याची घाई झाली आता मला.
एकटेपणाचा कंटाळा आलाय. त्यामुळे अर्पिताला, तुम्हा सगळ्यांना लवकरात लवकर मला माझ्या आयुष्याचा भाग बनवून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच इथे येताना मी लग्नाची तारीख ठरवूनच आणली आहे. नाही, तुम्हाला तारखेत जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कारण सांगा, आपण तसं सोल्युशन काढूया. नाही बरोबर आहे, पण लेखीचं लग्न आहे म्हटल्यावर तयारी करायला वेळ तर हवा ना. हो ना. आणि काय सर, आमंत्रण करायचे, त्याच्यासाठी पत्रिका छापायला लागतील, थोडा वेळ तर लागेलच ना. मी उगाच इतकं टेन्शन घेताय, नका काळजी करू. माझ्याकडे प्लॅनरशी तगडी टीम आहे. हवं तर गाड्यांचा आणि मदतनीसांचा ताफा देतो तुमच्या दिमतीला, मग तर झालं. बरोबर आहे, पण लग्न म्हटलं तर बऱ्याच गोष्टी असतात हो. बाबा, तुमच्या आशीर्वादानं तुमचा जावई इतका केपेबल आहे, या लग्नाची तयारी तो एका रात्रीत करू शकतोय. होतील गोष्टी मॅनेज. ओके, असंच हवं. आता शुभ कार्याला उशीर कशाला करायचा ना. शुभस्य शीघ्रम. आपण तयारी करूया. आता ते मदत करतायत म्हणतायत ना, मग काय प्रॉब्लेम आहे? छे छे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अहो, आई आणि मी तर कामाला वाघीण आहोत. आम्ही सगळं मॅनेज करू. हा, तुम्ही फायनल करून टाका ही तारीख. हा, फायनल. हो. बाबा. ग्रेट. चला, म्हणजे मी सांगितलेली तारीख फायनल. म्हणजे आपल्या हातात आता 15 दिवस आहेत. तयारीला लागूया. मस्त ग्रँड झाला पाहिजे हा सोहळा. इस बात पे मुंह मीठा करते. थांबा. आई, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला वहिनी, अभिनंदन. अभिनंदन. दादा, हा, हा, ठीक आहे. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सुद्धा. बाबा. निकी, बरं आहे का? छान आहे. छान आहे. बरं, तुमचं दोन बाबा. थँक्यू. अरे, चला, चला. नाही. हा, व्हेरी गुड. मम्मा, लग्न तुझंच आहे ना? नाही, लग्नाच्या तारखेबद्दल ते तुझ्याशी काही बोलले नाहीत? नाही, आता सांगितलं ना त्यांनी. सांगितलं, विचारलं नाही तुला?